बाजारात विविध कंपन्यांचं खाद्यतेल विविध वजन आणि मापात मिळतं. मात्र त्यातून बऱ्याचदा ग्राहकांची दिशाभूल होते. तसंच खाद्यतेलाच्या कंपन्यांना एकाच नियमात बसवण्याच्या हेतूनं केंद्र सरकारनं नवा निर्णय जाहीर केलाय. त्यानुसार आता खाद्यतेल कंपन्यांना ठराविक वजनामध्येच पॅकिंग करून खाद्यतेल विकता येणार आहे. तेल उत्पादक, पॅकर्स आणि बाहेरच्या देशातून तेल आयात करणाऱ्या व्यापाऱ्यांना या नवीन नियमांचं पालन करण्यासाठी 3 महिन्यांचा कालावधी केंद्र सरकारनं दिलाय. भारतात आता खाद्यतेल केवळ सरकारनं ठरवून दिलेल्या ठराविक पॅकिंग आकारातच विकलं जाईल असा महत्त्वपूर्ण निर्णय केंद्र सरकारनं घेतलाय. ग्राहकांची दिशाभूल टाळण्याबरोबरच वेगवेगळ्या ब्रँड्सच्या तेलाच्या किमतींची एकमेकांशी तुलना करणं ग्राहकांना सोपं जावं हा यामागचा उद्देश आहे. ग्राहक व्यवहार मंत्रालयानं 6 जून रोजी खाद्यतेलासाठी प्रमाणित पॅक साईज निश्चित केल्या आहेत. देशात सध्या अनेक कंपन्या विचित्र आणि विविध आकाराच्या पॅकिंगमध्ये तेल विकतात. यामुळे ग्राहकांना नक्की कोणत्या ब्रँडचं तेल परवडणारं आहे हे समजणं कठीण होतं. कंपन्यांच्या या रणनीतीला आळा घालण्यासाठी सरकारनं हे पाऊल उचललंय. त्यासाठी केंद्र सरकारनं 9 प्रमाणित आकार निश्चित केलेत. त्यामध्ये 200 मिली, 500 मिली, 1 लिटर, 2 लिटर, 3 लिटर, 4 लिटर, 5 लिटर, 15 लिटर, 20 लिटर अशा वजनातच खाद्यतेल विक्री करावं लागणार आहे. हे नियम देशांतर्गत उत्पादित होणाऱ्या आणि आयात केल्या जाणाऱ्या अशा दोन्ही प्रकारच्या खाद्यतेलांना लागू असतील. कंपन्यांना नवीन पॅकिंग आकारात बदल करण्यासाठी 3 महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. शिवाय ज्या पॅकेटवर तेलाचं प्रमाण लिटरमध्ये लिहिलं असेल त्यावर त्याचं किलोग्रॅममधील वजनही लिहिणं बंधनकारक असेल. त्यामुळे किरकोळ बाजारात पारदर्शकता येण्याची अपेक्षा ग्राहक व्यवहार मंत्रालयानं व्यक्त केली आहे. दरम्यान सर्वसामान्यांना परवडणारे छोटे पॅकेट्स बाजारात उपलब्ध राहावेत यासाठी 200 मिलीपेक्षा लहान कंटेनर्स आणि काही दुर्मिळ खाद्यतेलांना या नियमातून सूट देण्यात आली आहे.